नमस्कार. मुक्त आयुर्वेदमध्ये सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर किरण भोजराज, आपला आयुर्वेदिक डॉक्टर. आज आपण मूळव्याध या व्याधीबद्दल बघूयात. मूळव्याधमध्ये कुठले कुठले प्रकार येतात हे पहिले आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम याच्यामध्ये पहिला प्रकार येतो ज्याला म्हटलं जातं फिशर किंवा परिकर्तिका. यामध्ये काय होतं तर गुदद्वाराच्या आजूबाजूच्या वळ्या आहेत तिथे भेगा पडतात आणि त्या भेगा पडल्यामुळे तिथे रक्तस्राव किंवा त्यातून जेव्हा मोशन बाहेर येते तेव्हा खूप प्रमाणामध्ये आगाग होते. दुसरा प्रकार आहे अर्श, ज्याला आपण बाह्य किंवा अभ्यंतर अशा दोन प्रकारांमध्ये बघतो किंवा दोन प्रकारांमध्ये असतात. या अर्शामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना किंवा शूल निर्माण होत असतो. तिसरा प्रकार आहे भगंदर. भगंदरमध्ये काय तर तिथे एक प्रकारचा आतमधून जखम तयार होते आणि जी की बाहेरून आपल्याला एक पुटकुळी स्वरूपामध्ये दिसते आणि त्याच्यातून स्त्राव होत असतात, ज्याच्यामध्ये शक्यतो पुयस्त्राव होत असतात. चौथा प्रकार आहे प्रोलॅप्स, ज्याच्यामध्ये आतलं अंग बाहेर येण्याचं होत असतं किंवा आत बाहेर या पद्धतीने होत असतं. तर हे आपल्याला मूळव्याधीमध्ये प्रकार बघायला मिळतात. यात कुठले कुठले लक्षणं दिसतात सर्वसाधारण रुग्णांमध्ये तर रुग्णांना जेव्हा मोशन होत असते तेव्हा खूप आगाग होणे किंवा कमी जागेतून मोशन पास होतीये असं जाणवणे. त्यानंतर रक्तस्राव होणे. मग रक्तस्राव होत असताना सुद्धा कधी कधी टपटप रक्त पडतं किंवा संडासला लागून रक्त पडतं, या अशा प्रकारामध्ये पण ते दिसतं. त्यानंतर पोट साफ न होणे, ह्या सगळी लक्षणं आपल्याला मूळव्याधीमध्ये दिसतात. मग मूळव्याध झाला किंवा अशी लक्षणं निर्माण झाली तर आपण कसं ओळखावं आणि काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम अशी कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसली किंवा वारंवार तुम्हाला होत असतील तर तुम्ही वैद्यांकडे जा, त्याचं व्यवस्थित तुमचं निदान करून घ्या आणि त्या निदानानुसार तुम्ही त्याच्यावर आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायला सुरू करा. मग आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पण जर बघायला गेलं तर अशा लक्षणांमध्ये 60 ते 70% रुग्णांमध्ये फक्त शमन चिकित्सेने किंवा शोधनामध्ये बस्ती चिकित्सेने पूर्णपणे आराम मिळतो आणि हे पूर्णपणे बरं होतं. 30% ते 40% रुग्णांमध्येच कधीतरी सर्जरीची आवश्यकता पडते किंवा क्षारसूत्र ही खूप सुंदर चिकित्सा त्याच्यामध्ये आहे, त्या चिकित्सेने पण हे सगळं बरं होतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण घरगुती काय त्याच्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे तर आपण जर आपल्याला जमत नसेल तर आपण उग्र किंवा पित्तकारक आहार घ्यायला नाही पाहिजे. व्यवस्थित वेळेवर जेवण करायला पाहिजे, वेळेवर झोप घ्यायला पाहिजे, आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवायला पाहिजे, व्यायाम दररोज करायला पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण नियमित पाळल्या तर आपल्याला शक्यतो मूळव्याधीचा किंवा उष्णतेचा कुठलाही त्रास होणार नाही. त्यामुळे स्वस्थ राहा, मस्त जगा. जय आयुर्वेद.